शिर्डीमधल्या साईबाबा मंदिरातल्या मूर्तीला 70 वर्ष पूर्ण होत आहेत। मूर्तीची झीज टाळण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत, हे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। साईबाबांची मूर्ती 1954 साली भाऊसाहेब तालीम यांनी इटालियन मार्बलपासून बनवली होती। मंगल स्नान आणि पूजा अर्चा यामुळे सुरुवातीला असणारी साई मूर्ती आता बदलते असं समोर आलंय। याबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं जाईल असं साई संस्थाननं म्हटलंय। कुठली मूर्ती असो, कुठली वस्तू असो, शेवटी तिला एक आयुष्यमान असतं। तिला एक कधी ना कधी नाशवंत होऊ शकते किंवा काही दुर्घटना होऊ शकते, काही होऊ शकतं। त्यामुळं आता सध्याची जी मूर्ती आहे ती करोडो भक्तांच्या हृदयात आहे। म्हणजे तुम्ही साईबाबा म्हणले डोळे बंद केले तर हीच मूर्ती तुम्हाला आपल्या डोळ्यासमोर येते। इतकी सजीव आणि संजीवन मूर्ती, अनेक भक्तांना तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलताना जाणवतात। खूप म्हणजे लोकांचं तिचं खूप श्रद्धास्थान आहे ते, आणि अशीच मूर्ती परत होणं अशक्य आहे। त्यामुळं म्हणजे पहिल्या दोन गोष्टी केल्या पाहिजे। पहिली गोष्ट, या मूर्तीची झीज आता एकदम कमीत कमी कशी होईल त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।